एकीकडे भूम दूध भेसळ प्रकरण राज्यभर गाजतंय, मात्र याच भूम परिसरातील कुंथलगिरीचा खवा आणि पेढा ज्याला जीआय मानांकन प्राप्त आहे आणि हा पेढा देशभर ज्या तीर्थक्षेत्रांना पोहोचतो तिथंच मी आलोय। मी आहे पात्रूडमध्ये की पात्रूडचा जो खवा आणि पेढा तो देशभरातल्या अनेक तीर्थक्षेत्रांवरती प्रसिद्ध आहे आणि हा खवा आणि पेढा कसा बनतो, हा पेढा जो बनवला जातो तो अशा पद्धतीने बनवला जातो। अतिशय गुणवत्ताधारक असलेला हा पेढा आहे ज्याला देशभरातून मोठी मागणी आहे। देशातल्या प्रत्येक जवळपास सर्वच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हा पेढा प्रसिद्ध आहे आणि भाविकांकडून तो आवर्जून मागितला देखील जातो। आपण पाहू शकतो की ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग कशा पद्धतीने होतंय, हा पेढा कसा बनवला जातो, अतिशय हायजेनिक पद्धतीने आणि गुणवत्ता असलेला हा जो पेढा आहे तो प्रत्येक तीर्थक्षेत्रावर प्रसिद्ध आहे। आता वारीच्या निमित्ताने जर आपण बघितलं तर जवळपास 40-45 टनाची या पेढ्याची मागणी असते। माझ्यासोबत पेढा उत्पादक आहेत, काय सांगाल किती मागणी आहे या पेढ्याची आता वारीच्या निमित्ताने? या वारीच्या निमित्ताने पात्रूडमधून किंवा पात्रूडच्या परिसरातून जवळजवळ 10 ते 15 टन पेढा जातो आणि लोक ते प्रसाद म्हणून घेतात। यामध्ये भेसळ काहीच नाही आहे, शुद्ध खव्यापासून आणि साखरेपासून बनलेला पेढा आहे आणि माझी तिसरी पिढी आहे। माझ्या आजोबांनी 1985 साली व्यवसाय चालू केला, त्यानंतर वडिलांनी बघितला आणि आता मी बघतो। काय सांगाल आता हे दूध भेसळचं प्रकरण सध्या सुरू आहे, पात्रूडचा पेढा गुणवत्ताधारक आहे, अनेक ठिकाणी सॅम्पल पण घेतले, कसं आहे? भेसळ म्हणजे आता भेसळचं कसं, आमचा पात्रूडचा पूर्वजाचा व्यवसाय पुढे जातो। ह्या व्यवसायामध्ये आम्ही पहिल्यापासून गुणवत्ता चांगली टिकून ठेवलेली आहे आणि ह्या पेढ्याला आम्हाला प्रत्येक देवस्थानच्या ठिकाणी, महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रत्येक ठिकाणी आमच्या पेढ्याला भरपूर मागणी आहे आणि एकदम गुणवत्ता आम्ही टिकून ठेवलेली आहे। कंदी पेढा असेल, गुळी पेढा असेल, आमचा खवा असेल, हा आतापर्यंत कुठंही आम्ही बऱ्याच ठिकाणी FD1 आमचे सॅम्पल उचललेले आहेत, पण प्रत्येक सॅम्पल आमचं निगेटिव्ह आलेलं आहे। कुठून सॅम्पल घेतले? सध्या माझ्यावर सॅम्पल शिरूरमधून घेतलेलं आहे, सिद्धटेकमधून घेतलेलं आहे, पाथर्डीमधून घेतलेलं आहे। तिन्ही सॅम्पलचे माझ्याकडे रिपोर्ट आहेत, त्या रिपोर्टमध्ये तिन्ही बी सॅम्पल माझे निगेटिव्ह आलेले आहेत। हा आता मला सांगा, एकूण हा वारीसाठी, निव्वळ वारीसाठी 10-15 टनाच्या आसपासचा पात्रूड परिसरातनं पेढा जातो। ह्या पेढ्याला गुणवत्ता आहे, पिढ्याचा हा वारसा आहे, कसा बनवला जातो हा पेढा? हा पेढा शुद्ध खव्यापासून, खवा आणि साखर ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही ह्याच्यामध्ये फक्त विलायची जायफळचं फक्त त्यात मिश्रण करतो। हा शुद्ध आणि खव्याचा बनवलेला पेढा आहे, हा पूर्ण उपवासाला चालणारा हा पेढा आहे। किती दिवसाची टिकाऊ क्षमता पेढा? ह्याची कमीत कमी 30 दिवस, कमीत कमी 30 दिवस। काय सांगाल, आता जो पेढा आहे हा प्रसिद्ध तर आहेच, परंतु वारीसाठी विशेष मागणी असते पेढ्याची? वारीसाठी साधारणतः पात्रूड परिसरातून 15 ते 20 टन पेढ्याची मागणी राहते आणि हा पेढा एकदम शुद्ध आणि पारंपरिक व्यवसाय आहे हा आमचा। ही आमच्या व्यवसायातली ही तिसरी पिढी आहे, म्हणजे पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे शुद्धता आणि गुणवत्ता ह्याचं वैशिष्ट्य आहे। किती तीर्थक्षेत्रांवरती हा पेढा विकला जातो, किती पोरं काम करतायत पेढा विकण्यासाठी? साधारणतः महाराष्ट्रातील पूर्ण तीर्थक्षेत्रावरती पात्रूड परिसरातील व्यवसाय करणारी मुलं आहेत। साधारणतः 500 ते 700 मुलं ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत, म्हणजे हा व्यवसाय करतात बाहेर। आता ही तुमची तिसरी पिढी या पेढ्याच्या व्यवसायामध्ये, काय सांगाल आता ह्याच्यातून रोजगार तर मिळतो, परंतु गुणवत्ता देताना, पेढा देताना काय कसं आहे, परवडतो पेढा? हो, परवडतो ना पेढा। शुद्ध खव्याचा पेढा असल्यामुळे तो परवडतो आणि आमच्या गावातील जवळपास हजारो मुलं बाहेर असे दुकान लावून पेढा विकतात। हॉटेलला झालं, देवस्थानाला। कुरिअरसाठी काय अडचण येत का त्याच्यासाठी? नाही, कुरिअरसाठी काहीच अडचण नाही, किंवा ते स्वतःच्या पर्सनल गाड्या करून पेढा घेऊन जातात। नक्कीच आपण जर बघितलं तर पात्रूडचा भूम आणि सरमकुंडी असेल, पात्रूडच्या परिसरातला हा जो पेढा आहे त्याला वारीसाठी जवळपास या परिसरातून 40 ते 45 टनाची मागणी असते, तर एकट्या पात्रूड परिसरातून 15 ते 20 टन पेढा वारीसाठी जातो। निश्चितपणे देशातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हा पेढा प्रसिद्ध आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, पात्रूड, धाराशिव।